क्रीडा एमसीएच्या युथ नवी मुंबई यांनी नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पुनर्विकासाच्या अनुषंगाने एक्झिबिशन भरवलेलं आहे. तर या एक्झिबिशन मध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता पुनर्विकासाला मोठी चालना मिळणार आहे. बऱ्याचशा इमारतींचं आयुर्मान हे 30 वर्षापेक्षा जास्त झालेलं असून आता ते पुनर्विकासाच्या उंबरठ्यावरती आहे. सहसा आपण एक्झिबिशन जर बघतो तर ज्या नवीन इमारती असतात की ज्याच्यामध्ये पूर्ण नवीन बांधकाम करून त्याचा प्रदर्शन असतं, तर या ठिकाणी हे असं पहिल्यांदा आहे आणि चांगला उपक्रम आहे. आणि याच्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाचे जे मेंबर्स आहेत त्यांना देखील याच्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. तर निश्चितच त्यांना देखील याचा लाभ होणार आहे. तसेच ज्या प्रकल्पांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, अशा प्रकल्पाची स्टेजवर जे आता पूर्णत्वास आलेले आहे, वाशीमध्ये असो नेरूळमध्ये असो, त्या प्रकल्पांच्या बाबतीत पण इथे माहिती दिलेली आहे. तर निश्चितच हा चांगला उपक्रम आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुनर्विकासाचा वारा जे सुरू आहे, यातल्या काही शंका असतील आहे तर त्याचे समाधान या ठिकाणी होणार आहे. आणि निश्चितच ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना या ठिकाणी क्रीडा एमसीएच्या युथच्या माध्यमातून पुनर्विकासाची प्रक्रिया बाबत माहिती मिळेल आणि त्यांना वेगवेगळ्या विकासाच्या बाबतीत पण माहिती मिळेल या ठिकाणी की ज्यांनी पूर्वी पुनर्विकासाचे प्रकल्प केलेले आहेत. तर याच्या माध्यमातून निश्चितच आपल्या शहराच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो. विकासकांना तसेच त्या व्यतिरिक्त सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जे काही या ठिकाणी पदाधिकारी वगैरे येणार आहेत त्यांना देखील या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्यामुळे त्यांनाही मी शुभेच्छा. निश्चितच आता आपल्या 100 दिवसाचं जे काही टार्गेट होतं गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत प्रक्रिया ही सुरळीत करण्यासाठी सर्वच राज्यामध्ये तसे निर्देश दिलेले आहेत. आता आपण पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये देखील एक खिडकी योजनेच्या माध्यमातून आपण महापालिकेचे जे वेगवेगळ्या विभागांच्या जे एनओसी असतात त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या नगररचना विभागाकडेच अर्ज केल्यावरती नगररचना विभागच त्या एनओसीच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून त्या प्राप्त करून गेली. याची आपण महापालिकेच्या याच्यामध्ये तसं सुरू केलेलं आहे. निश्चितच जेवढं पुनर्विकासाची प्रक्रिया झपाट्याने होईल तर त्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी अशा गोष्टी सुरू आहेत तर त्याला निश्चितच आळा बसेल. नवी मुंबईचा रिडेव्हलपमेंटचा फेज आता आलेला आहे आणि नॉट ओनली वाशी आणि नेरूळ पण कोपरकर्णे असेल, घनसोली असेल, कळंबोली आहे, कामोठे आहे, खारघर आहे, या अनेक ठिकाणी 30 वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत अशा इमारती आहेत. आणि आता नवीन FSI आलेला आहे, वाढीव FSI आलेला आहे. आज मिळणाऱ्या अमेनिटीज अधिक चांगल्या आहेत. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. लोकांना जे रिडेव्हलपमेंटला जातील त्यांना याचा मुख्य फायदा होणार आहे आणि नवी मुंबईकरांनाही फायदा होणार आहे, नागरिकांनाही फायदा होणार आहे. मी युथ MCAच्या या संघटनेचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी या रिडेव्हलपमेंटला एक कलेक्टिव्ह आणि डेमोक्रेटिक स्वरूप दिलेलं आहे. कोणा एकाची मक्तेदारी ठेवलेली नाही आणि या इव्हेंटची कुठे ऍडव्हर्टाइजमेंट दिसत नाही. पण प्रत्येक सोसायटीकडे जाऊन घरोघरी जाऊन संपर्क करून सगळ्यांना एकत्र आणणे आणि 1000 सोसायट्या या ठिकाणी एकत्र येणे हा एक त्यातला उच्चांक आहे, रेकॉर्ड आहे. आणि म्हणूनही मी या युथ संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो. जे सोसायटीचे लोक या ठिकाणी येतील त्यांना एकाच ठिकाणी 35 डेव्हलपर्स हे उपलब्ध झालेले आहेत. ते कार्ड घेऊ शकतात, चर्चा करू शकतात, डिस्कशन होतील आणि त्याच्यानंतर मग फायनलायझेशनची प्रोसेस सुरू होईल. कुठल्याही मध्यस्थांची यांनी गरज ठेवलेली नाही, मिडलमॅनची आवश्यकता नाही आहे. डायरेक्ट सोसायटी टू डेव्हलपर हा जो कन्सेप्ट आहे हा अत्याधुनिक आहे आणि हा म्हणजे मधली कमाई, मधली दलाली ही कोणालाही नको आहे आणि ती दोघांनाही फायद्याची आहे. म्हणजे इथे ग्राहकांना सोसायटीला अधिक मिळू शकतं आणि बिल्डर अधिक देऊ शकतो. त्यामुळे या इव्हेंटचं मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.